करीती श्रवण माणसाला कन्यादानाचं पुण्य खूप मोठं सांगितलं. कन्यादानाचं पुण्य खूप मोठं सांगितलं. आणि पुत्र म्हणजे काय? जो पुत नावाच्या नरकातून तारतो त्याला पुत्र म्हणतो. जो आपल्या पितरांना नरकातून तारतो. आपण जे श्राद्ध करतोय ना ते त्यासाठी, जिथे 3 पिंड पाडले जातात आणि त्या 3 पिंडावर 3 देवांची किंवा 3 नद्यांची नावं घेतली जातात किंवा 3 साध्वींची नावं घेतली जातात. आणि तेवढंच नाही, मग आपल्या आईच्या कुळातले, वडिलांच्या कुळात जेवढे गेलेत अपघाताने, आकस्मिक मरणाने, नैसर्गिक मरणाने जसे गेले त्या सगळ्यांना तर्पण दिलं जातं. आणि हे ज्याचं काम आहे हे पुत्रच आहे ना, तो त्यांना नरकातून तारतो. त्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. पितरांचा दोष असला की संतती वाढत नाही म्हणतात, संतती होत नाही म्हणतात. पण पितृदोष मुक्त झालं पाहिजे. आणि ज्याला पितृदोष मुक्त व्हायचं आहे तरी सप्त्या क्षेत्रात अन्नदान करावं. सप्त्यात आणि क्षेत्रात अन्नदान करावं. येथे एक अशी तर दिले अन्न कोटी कुळाची, किती किती ताकद आहे सांगा. आणि ज्याला अन्नदानच करता येत नाही त्याने दुसरं करावं. हनुमान चालीसा पाठ करा. विठाला ज्याच्याकडे खूपच पैसा आहे त्याने त्र्यंबकला जाऊन विधी करा. विधीबद्दल आपण अडचण नाही आणत, करावी त्यांनी, पण ती श्रद्धेने होत असेल तर. एका रांगेत 200 बसले, काय तुमची श्रद्धा बसणार? ही पण गंमत आहे. एका रांगेत 200 पारायण करायला बसू द्या, पारायण वाचक बसू द्या, त्यांची श्रद्धा वाढते की नाही पहा. किती फरक आहे. हा ते गीता, ते भगवंताचे अक्षर आहेत. भगवंताचे अक्षर भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात. अर्जुना इदंतेना तपस्काय ना भक्ताय कदाचन नाचा शुश्रूषवे वाचम न च माम युद्धसूयति. याच्यावर फार सुंदर बोलले देव. ज्याला आदर आहे त्यालाच सांग, ज्याला प्रेम आहे त्यालाच सांग. म्हणून शास्त्रात एक पद्धत आहे, विचारलं तर सांगावं, न विचारता सांगू नये. बायको असो की बाप असो, वर्णन आहे. न संगे पिता वसुदेवासी न संगे बंधू बळीभद्रासी जे न संगे माता देवकीसी पिता वसुदेवासी लक्ष्मी येसी ते अर्जुनीशी गुह्य बोलत. विचारल्यावर सांगितलंय विठाला. थोडी गंमत सांगतो, त्याला मराठीत ज्ञानबाची लेख म्हणतात. आपल्या घरी जी लेकरं आहेत, मुलगी किंवा मुलगा, ते आपल्याला नेहमी काहीतरी प्रश्न विचारत असतात. आणि जेव्हा ते प्रश्न विचारत असतात त्या प्रश्नाला कुठेतरी आपण अध्यात्माची जोड देऊन सांगितलं पाहिजे, मग ते सात्विक होतात. सात्विक, त्यांची सात्विकता टिकून राहते. आता फार शिकलेले सात्विक नाही राहिले. ते डोंगरे शास्त्री म्हणाले ज्यादा पडणे से आदमी फाजील बनतात. तर्क करतात, असंच का वारी केली तर फळ. अरे कर ना, कशाला बाकी तरी करतो. मी समाधी सोहळ्याला माऊलीच्या मंदिराजवळ उभा होतो दशमी एकादशीच्या दिवशी. 2 आळंदीतले विद्यार्थी, एक जुना असेल एक नवीन असेल, एक 4थ्या वर्षाला किंवा पहिल्या वर्षाला. तो जो 4थ्या वर्षाला होता तो सांगत होता त्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला, या समाधी सोहळ्याला देव येतात, इंद्र येतात, उद्धव येतात, नारद येतात, नारदादी ऋषी येतात. तो म्हणला खरंच येतात तर? पहिल्या वर्षाला त्याला काय माहिती, विचारला कुतूहलाने विचार, खरंच येतात तर? त्यांनी पुन्हा त्याच्या हातात हात धरला, सांगितलं खरंच येतात. ज्याचा पवित्र भाव आहे, ज्याला गुरु कृपा आहे त्याला ते दिसतात, बाकीच्या दिसत नाही.
हे जे सांगणं आहे ना, ही सात्विकता जपणं आहे. तसे आई वडील आपली सात्विकता जपणारे पाहिजे, म्हणून त्यांना धन्यता दिली. विठ्ठल गीतेच्या भाषेत सांगतो, न बुद्धी वेदम जने ज्ञानाम सर्वसंगीनाम जोशे सर्व कर्माणि विद्वारित समाचरण. जी मोठी माणसं आहेत, जे मुक्कामाला पोहोचले, त्यांनी प्रवास करणाऱ्या माणसाचा बुद्धिभेद नाही केला पाहिजे. त्याला पाठीवर थाप टाकून त्याला हाताला धरून सांगितलं पाहिजे, चल चल. आणि उलट असं सांगितलं पाहिजे, आम्हाला जेवढा त्रास झाला तेवढा तुला होणार नाही, आणि तुला जेवढं होईल तेवढा तुझ्या पुढच्या पिढीला होणार नाही. ही काळजी तुला घ्यायची आहे. याचं नाव आहे धन्य माता पिता. आणि मग ही सात्विक टिकली कसे, यांची सात्विकता वाढली कशी. गीता भागवत करीती श्रवण गेयम गीता सहस्रनाम. गीता गायली पाहिजे. नाही अरे गीता पाठ केली पाहिजे. गीता पाठेर मूर म्हणून नारदानी ज्या भक्तीच्या लेखना जागा करण्यासाठी गीता कितीतरी वेळा गायली. फक्त ती शुद्धीवर यायची, पण आधी चैतन्य आलं नव्हतं. मग भागवताची व्यवस्था करून दिली. सांगायचं तात्पर्य काय, गीता आणि भागवत काय. न्याय साहित्य वेदांताचार्य प्रल्हाद शास्त्री डेटणकर बाबा त्यांनी एक वाक्य सांगितलं, ज्याचं काही करून नाही भागवत त्यांनी करावं भागवत. विठ्ठल म्हणजे ते धुंदुकारी शब्दाला धरून बोलले, ज्याचं काही करून भागणार नाही, धुंदुकारी भागवतावर मुक्त झाला. या शब्दाचा अर्थ जीवाला मुक्त व्हायचंय ना. ठीक आहे, जीवनात आदर्श म्हणून भगवंताची गीता असावी. आपण अर्जुनाला पाहावं, पांडवांना पाहावं. अर्जुन एकदा म्हणतो कैर्मया सहयोद्धव्य अस्मिन् रणसमुद्यमी, आणि तोच म्हणतो गांडी वंसरसते सत्ताधारी तपचैव परिदयते नच शक्नं व्यवस्थातुं भ्रमति वचने मनः. आणि तोच अर्जुन म्हणतो कार्पण्य दोषो स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं चादिमां तं प्रपन्नम्. इथं म्हणतात. आणि शेवटी काय म्हणतात, शेवटी म्हणतात करिष्ये वचनं तम् नष्टो मम स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तम्. आणि एका ठिकाणी देवालय म्हणतात सखेति मत्वा प्रसवं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी. देवाचं महिमान जाणून घ्यायचं असेल तर गीता आहे. देवाचा काय महिमा आहे यासाठी गीता आहे. शरीराचा महिमा गीतेने सांगितला. ऋषीवीर बहुधा गीतम छंदोभिर्विविधे पृथक् ब्रह्मसूत्र पदेशैव हेतुर्मद्भिर्विनिश्चिते अजोपि संयमे आत्मा भूतानां विश्वरूपम्. सर संसार काय, देव काय, भक्त काय, अधिवेष्टा सर्वभूतानांपासून आणि केत स्थिर मतीर भक्तिमान मे भक्त सांगितले. ज्ञान काय, अज्ञान यततोन्यथा त्याचे आधी ज्ञान सांगितले. काय ज्ञान काय, अज्ञान काय, भक्त काय, भक्ती काय, देव काय, जीव काय, तत्व 36 तत्व काय, हे सगळं गीता सांगते. गीता ऐकायला. आणि भागवत काय सांगतं, देवाचा आणि भक्ताचा स्वभाव सांगतो. देवाचा स्वभाव कसा आहे, कार्पण्य दोषोपत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. इथं शरण गेले, पण जे शरण गेले नाही त्याच्यावर दया करतो, हा देवाचा स्वभाव. आणि मला शरण जायला उशीर झाला ही कबुली जो करतो तो जीव आहे. यासाठी भागवत ऐकायचं. विठ्ठल त्याच्यात पुन्हा गंमत आहे. मी ज्ञान ऐकलं हे विसरावं म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. मी 100 वेळा भागवत ऐकलं म्हणजे पाठ व्हायला पाहिजे तुला. पाठ व्हायला तर मी ऐकला हा अभिमान राहू नये म्हणून अखंड चिंतन. चिंतन घोड म्हणते. ज्ञानदेवा घोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण होडी जपा जपणे उलट प्राणाचा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी सातत्य. आणि असं नामाचं सातत्य आहे. गीता भागवताचं श्रवण आहे. ते कोळी पुण्यापुत्र होते जे सात्विक आणि त्यांच्या आईवडिलांना धन्यता देता
आणि यांच्याबद्दल तयाचा हरिक वाटे देवा विठोबा कुमार अखंड चिंतन विठोबाचे. भक्तीमध्ये सुद्धा पहिला क्रमांक श्रवणाचाच आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. ऐकल्याशिवाय कळत नाही. देवाबद्दल पण ऐकावं लागतं. ब्रह्मसूत्रात सुद्धा म्हटलंय विठाला आणि मग म्हटलंय शास्त्र योनित्वा, म्हणजे शास्त्रानेच कळतो. शास्त्र ऐकलं पाहिजे. शास्त्र ऐकलं पाहिजे. गीता शास्त्र मिदम पुण्यम जे पठे क्षण यादपी. गीता हे शास्त्र आहे. सर्व उपनिषदाचं सार आहे गीता शास्त्र. गीतामृतम पीत्वा. गीता अमृत आहे. गंगोदक आहे. किती विशिष्ट दिली पहा. नवे नवे कामधेनू आहे. सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन पार्थो व सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम. गीता ऐकली पाहिजे आणि भागवत ऐकलं पाहिजे. कारण आपल्याकडे 7 दिवस आहेत. आपल्याकडे 7 दिवस. परीक्षेकडे होते असं नाही. आपल्याकडे 7 दिवस आहेत. 7 दिवसात कधीतरी कुंडली कवर्धा होणार आपली. मग त्याच्या आधी आपली तयारी झाली पाहिजे. त्यासाठी भागवत ऐकावं. आणि हे सगळं करत असताना अखंड चिंतन विठोबाचे. भगवंताचं नामचिंतन. आणि मी चिंतन करतो हे कधी उमटू देऊ नये. वास्तविक मी काय करतो, जसं आपण शेतकरी आहोत, बी पेरल्यानंतर झाकून ठेवतो की नाही, तसं आपलं भजन झाकून ठेवलं पाहिजे. आपली साधना गुप्त ठेवली पाहिजे. जसे पैसे आपण हॉलमध्ये मोजतो. पैसे कुठे मोजायचे, हॉलमध्ये की बेडरूम मध्ये? जसं बेडरूम मध्ये पैसे मोजतात तसं भजन पण बेडरूम मध्ये करा. म्हणून बाबांनी प्रमाण दिलं, आवडी विठ्ठल गाई जे का येणे सुखे दुचे एकांताचा वास. म्हणजे एकांतात भजन केल्यानंतर स्वर तालची भानगड लागत नाही. इथं मोठी गंमत आहे. इथं ताल स्वर लागतं. गेलं तर मोठी अडचण आहे. आवडी विठ्ठल गाई जे का. महाराज, जर देवाला त्यांच्याबद्दल हर्ष वाटतो, तुम्ही त्यांच्या माता पित्यांना धन्यता देता, जे सात्विक आहेत, गीता भागवत श्रवण करतात, भगवंताचा अखंड चिंतन करतात, देव त्यांच्याबद्दल हर्षजूत आहेत. तुमची काही किती कर्तव्य आहे का त्यांच्याविषयी? तुकोबा म्हणाले हो. शेवटच्या चरणी तुका म्हणे माझा घरोट्याची सेवा. तुका म्हणे माझा घरोट्याची सेवा. तुका म्हणे माझा घरोट्याची सेवा. तुका म्हणे माझा घरोट्याची सेवा.
त्यांची आपल्याला सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हेच खरं भाग्य आहे. हेच खरं. बाकीच्या भाग्याला काय काय किंमत आहे सांग. बाकीचं भाग्य काहीतरी पलटणार आहे, कमी होणार आहे. हे भाग्य जर आपल्या भगवंताच्या, संतांच्या, गुरुच्या कृपेने मिळालं, हे भाग्य कोणी हिरावून घेऊ शकेल. हे अलौकिक भाग्य, हे खरं भाग्य. तुका म्हणे भाग्य या नावे, या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याच लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाई. हे खरं भाग्य आहे. मोक्ष रेख्याला भाग्य विनटला, साधूचा अंकेला हरिरूप. तुकोबर याला, ज्ञानोबर याला भाग्य म्हणतात. तुकोबर स्वतःला भाग्यवान समजतात जर मला त्यांची सेवा घडली. आपले अशाची सेवा घडली, अशा माईलेकरांची, अशा माईबापांची सेवा घडावी की ज्यांनी परमार्थात शरीर वेचलंय, वाणी वेचली. वैराग्याचे भाग्य संत संग हाचिला, संत कृपेचे हे दीप, तरी साधका निष्पाप. काय ताकद असेल, काय दृष्टी असते. एकच दृष्टांत सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही समजा काय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरांकडे एक तरुण विद्यार्थी सेवेत होता आणि एक तरुण मुलगी सेवेत होती. ती किचन मध्ये असायची आणि हा त्यांच्या सेवेत असायचा. पण पाणी आणायला, फुलं आणायला, पाट बाकी दिवा वगैरे आणायला कधीतरी स्वयंपाक घरापर्यंत त्याला जावं लागायचं. दोघांची एकमेकांशी भेट व्हायची, दोघांचं एकमेकावर प्रेम जमलं आणि ते प्रेम इतकं उफाळून आलं म्हणतात, ते वासनेत रूपांतरित झाले. त्यांनी आपल्या शरीराची भूक गंगेच्या किनारी भागवली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नानाला ब्रह्मचैतन्य गेले. स्नान करून परत येतात तो पाहिलं, हे दोघं जण विवस्त्र पडलेत गंगेच्या किनारी. त्यांना शुद्ध नाही, गाढ झोपले. त्यांचा पाय लागला होता. त्यांनी पाहिलं, निरखून पाहिलं, आपल्याच आश्रमातले विद्यार्थी. आपल्या अंगावरची शाल दोघांच्या अंगावर टाकली. त्यांना चापट मारली नाही, लात मारली नाही, शिवी दिली नाही, काही निघून आपल्या आसनावर बसले. श्रीराम जय राम जय जय राम जप करत बसले. पहाट झाल्यावर ते दोघं जागे झाले. ही शाल त्या मुलीने ओळखली, म्हणले महाराजांची आहे. तिने आपले वस्त्र सावरले, ती काय आश्रमाकडे गेली नाही. पण तो मुलगा होता, तो सावध झाला. त्याने कपडे सावरले, शाल घेऊन धावत गेला. महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज मी चुकलो, पण असं घडणार नाही, माझ्याकडून चुकून घड. महात्मा होते, दयाळू होते. सर्वाभूती दया साधू म्हणाली ऐसी. त्याने बाळाच्या मस्तकावर हात ठेवून सांगितलं, बाळाई अंगाला चिखल लागला तर कोणाला सांगू नये. लोक हसतात, आधी चिखल धुवावा. तुला चिखल धुण्याचा साबण देतो म्हणाले. पण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बाळा 13 कोटी जप कर म्हणाले. बटन बंद कर पटकन. म्हटलं वास येतोय. काशीला जा, 13 वर्षात 13 कोटी जप कर, मग परत ये. योगायोगाने 13 वर्षाने तो परत आला. महाराज हयात होते. महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून महाराजांनी आलिंगन देऊन सांगितलं, बाळा आता तो गंगेपेक्षा पवित्र झाला असता. त्याला जर त्या दिवशी चापट मारली असती तर परमार्थापासून पदच्युत झाला असता. साधूविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला असता. त्याने परमार्थ पुन्हा केला नसता. पण त्याला दया दाखवून, त्याला मंत्र देऊन त्याच्या उद्धाराचा मार्ग मोकळा केला. अशी साधूची वृत्ती असते. आणि आईबाप साधू सारखेच असतात. आपले आईबाप पण आपल्याला साधू सारखेच असतात. आपण त्यांना देवच म्हणायला पाहिजे. आहेतच ते देव. सकळ तीर्थाची धुरी देवच आहे. ते आपल्यासाठी देव आहे. आपण त्यांना आपल्यापर्यंत जेवढी घडेल तेवढी सेवा करावी. आणि त्यांनी आपण त्यांची सेवा केली की भगवंत कोणत्या ना कोणत्या आपल्या रूपात सेवा, त्यांची सेवा करताना आपली पण सेवा करतो. म्हणून तुका म्हणे माझं घडव त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हेच खरं भक्ती भाग्य आहे. हेच खरं भाग्य आपल्या जीवनामध्ये की आपल्याला साधूची भेट व्हावी, गुरुची भेट व्हावी, नवे नवे सद्भक्तांची भेट व्हावी, वारकऱ्याची भेट व्हावी. करावा म्हणजे भीमदादासारखा वारकरी भेटला काय म्हणत, नुसतं बसला तरी 100-200 वय ज्ञानेश्वरीच्या गोड ऐकायला मिळतात. रस्त्याने चालता जाता झाडाचा पाला ओरडून खातील. पिशवी मोकळीकडे तर नोटा पडतील, पण 1 रुपया शिवणार नाही. 1 रुपया शिवणार. आणि आपण पाकिट कमी पडलं म्हणून 3 वेळा फोन करू. काय जीवन असं सांगा. असे वारकरी आहेत म्हणून आपण आहोत, नाही तर आपल्याला कोण विचारतात. कुठेतरी ज्ञानोबा तुकोबारांच्या आई वडिलांसारखे आई वडील आहेत म्हणून आपल्याला विचारतात. ज्ञानोबा तुकोबारांसारखे महात्मे म्हणून आपल्याला विचारतात. नाही तर आपल्याला तसं कोणी विचारलं नसतं. त्यांच्यामुळे आपल्याला गुलाबजाम मिळतंय, त्यांच्यामुळे आपल्याला भजन करता येतंय. त्यांचं पुण्य पाठीशी आहे म्हणून आपण सेवा करतोय. आपली काहीच पुण्यही नाही, कारण आपण त्यांची पाहिजे तशी सेवा करत नाही.
तुका म्हणे देवा माने ऐसी करू सेवा, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा, तुका म्हणे देवा भोळी माझी सेवा. यापैकी कुठेतरी बसलो पाहिजे ना आपण, पण तुका बरे सांगतात तरी माझ्या दैवा पार नाही, अशा प्रकारचे जाळी सेवा ज्ञानोबा तुकोबरांच्या चरणी गुरुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. वैकुंठवासी हरिभक्ती परायण श्री सदानंद बाबा यांचं हे 5वं पुण्यस्मरण आहे. त्यांचं जीवनच असं अगदी पारमार्थिक होतं, कुटुंबही पारमार्थिक आहे आणि अगदी हसरा स्वभाव, हसरा स्वभाव. एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याला औषध देणं, उपचार करणं हे सुद्धा काम, पण परमार्थातली कुठली सेवा करायची. मी फक्त स्टेटस टाकलं होतं, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज ढाबळे त्यांनी मला तिथून व्हॉट्सअपला मेसेज केला, माझी त्यांच्या चरणी श्रद्धांजली, मी त्यांच्यावर सोबत बरेच वर्ष पारमार्थिक कार्य केले वगैरे वगैरे. त्यांनी यशवंत दादांचं वगैरे स्मरण केलं. म्हणजे पहा आपली पावती कुठपर्यंत पोहोचली, आपलं कार्य कुठपर्यंत पोहोचलं. लातूरच्या त्या कोपऱ्यात असणारे आमचे आदरणीय ज्ञानेश्वर महाराज तिथून त्यांना श्रद्धांजली वाहतात. मग इथं देव म्हणणार तर नाही का भयाचा हरी का वाईट देवा, तिथं तुकोबारे म्हणणार नाही का माझं घडो त्यांची सेवा. तशी आपल्याला ही सेवा, आपण या सेवेला, ही कीर्तन सेवा ही सेवाच आहे, अन्नदान ही सेवाच आहे, श्राद्ध ही सेवाच आहे, पण ते श्रद्धेने करतात. पण त्या श्राद्धामध्ये एखादा शब्द, एखादा विचार जर कमी अधिक असेल तर तो कीर्तनाने परिपूर्ण होतो. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, अशी पूर्णता त्याच्यामध्ये. पवित्रो पवित्रो सर्वावस्थान गतो तुबा यस्मरेत पुंडरीकाक्ष समायत्यंतर शुची. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामात कीर्तनात आहे. मग कीर्तनात एवढं सामर्थ्य आहे, नामसंकीर्तनात सामर्थ्य आहे, कथेत आहे, गीतेत आहे. म्हणून आपण त्या सगळ्यांचा आश्रय करावा आणि संत मायबापांचा आश्रय करावा, जेणेकरून आपलं जीवन सहज सहज सहज. तुका म्हणे मद दावीला तारू कृपेता सागरपणा. आपल्याला तरण्याची व्यवस्था साधू संतांनी करून दिली आहे, मायबापांनी करून दिली आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण चिदानंद सरस्वतीजी महाराज, आदरणीय विठू भाऊ, आमचे अंबादास महाराज, हरिभाऊ, श्री विठोबा, बाकी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनम्र आमचे विनय करी. या सगळ्यांना श्री राममय समजले आणि करहु प्रणाम जीव पाणी एवढं ते पुरते अधिक ते सरते कर्ण घ्यावे तुमते विणतसे पायाच्या प्रसादे. काही बोलिडो विनोदे मला क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मद चरणी दाता नित्य ठेवा. आयुष्य करीवडी परी माझा आवडो कीर्तन, नको जाऊ देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा. विठ्ठल जय 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 ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.